सध्या सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये राज्यातील शाळांच्या सहलींचा कल वाढलेला पाहायला मिळत आहे. शालेय सहलींनी मालवण समुद्रकिनारे बहरून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात बहुतेक सर्वच शाळांच्या सहली निघतात. यामध्ये राज्यातील बहुतेक शाळांचा कल हा मालवण पर्यटनावर जास्त पाहायला मिळत आहे. मालवणमध्ये असणारे किल्ले, सिंधुदुर्ग, ऐतिहासिक गोष्टी, येथे असणारे मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीत उतरत आहेत. किल्ले, सिंधुदुर्ग आणि सागरी विश्व न्याहाळण्यासाठी असलेल्या स्कुबा ड्रायव्हिंग हे पर्यटकांचे खास आकर्षणाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळेच शालेय सहलींचा कल हा जास्त मालवणकडे पाहायला मिळत आहे. चला तर मग पाहूयात. आम्ही पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या नामांकित उद्योगनगरीतील मराठवाडा मित्र मंडळाच्या MM विद्यामंदिर काळेवाडी पुणे 17 या शाळेतून आम्ही कोकणामध्ये या ठिकाणी 80 मुलं आणि 8 शिक्षकासहित सहलीला आलेलो आहोत. या ठिकाणी सहलीला येत असताना आम्हाला गोवा वगैरे बाकीचे भरपूर पर्याय होते, पण तो पर्याय न स्वीकारता आम्ही जवळचं या ठिकाणी मालवण या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. अतिशय सुंदर देखाव आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे. त्यानंतर किल्ल्याचं वगैरे बोटिंगची अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं भविष्यात आम्हाला मालवणला सहलीसाठी येण्यासाठी अतिशय आनंद वाटेल. या ठिकाणचं नियोजन बघून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. मुलं पण भरपूर खुश आहेत. नाव काय तुमचं? माझं नाव गडसिंग सर. कागल किड्स ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर जिल्हा, तिथून आले सर. आम्ही इकडे सिंधुदुर्ग किल्ला पाहायला आलेलो आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे वगैरे जे आहेत ते पाहायला आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहे. तसेच इकडची खाद्य संस्कृती, राहणीमान याच्याविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहे. मालवण समुद्रात जैवविविधतेचे व्यापक विश्व लपलेले आहे. त्यामुळे येणारा पर्यटक किल्ले, सिंधुदुर्ग दर्शनाबरोबरच व्यापक विश्व न्याहाळण्यासाठी येत असतो. मालवणसह तारकर्ली, वायरी, देवबाग या ठिकाणी जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्याने या भागाचे आकर्षण देखील पर्यटकांना जास्त असते. पर्यटकांना कोकणाकडे पाहताना मुक्त असते. डोबण्यासाठी समुद्र, नदी किनाऱ्यांवर यावेसे वाटते. यंदा शाळांच्या सहली मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आदी भागातून शाळांच्या सहली मालवणात येत आहेत व पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत. न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.